तर आपण ज्या निविदा बनवलेल्या आहे तर मित्रांनो एक एक आता तुम्हाला मी निविदा दाखवून देतो. आज अचानक काय झालं, पाण्यामुळे काम बंद आहे आपलं सर्व, आणि त्याच्यामुळे काय झालं थोडं फ्री आहे, त्यामुळे म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून घेतो. तर मित्रांनो आपण त्या निविदा बनवल्या तर हा एक एक करून तुम्हाला दाखवतो आता. तर सगळ्यात पहिले मित्रांनो हा आपण बनवलेला होता आपण दशपर्णीचे आपण 2 ड्राम बनवलेले होते. हे बघा, दशपर्णीचे 2 ड्राम बनवलेले होते. तर हा पण एकदम चांगला बनलेला आहे. हा असा एअरटाईट करून ठेवलेला आहे. तर हा आपण 3 महिने जर ठेवला तर एकदम चांगल्या निविदा बनतात. आणि याला आपण एअरवॉल लावला आहे, तर त्याच्यामुळे काय झालं आहे, एअरवॉलमुळे निविदा खूप चांगल्या बनतात. ते काय होते मित्रांनो, आतमधली गॅस जी आहे ती बाहेर निघते, बाहेरची हवा आतमध्ये येत नाही. तर त्याच्यामुळे काय होते की निविदा आपल्या ज्या काही बनवतो आपण ह्या एकदम चांगल्या बनतात. तर म्हणून एअरवॉल हा खूप जरुरी आहे मित्रांनो. म्हणून हा एअरवॉल लावायचा कधी पण. आणि काय होतं, मला 50-60 रुपयाचा तो एअरवॉल मिळतो आपल्याला. म्हणजे ड्राम आपले एअरटाईट पण राहतात आणि आपल्या निविदा खूप चांगल्या बनतात. तुम्हाला जर दशपर्णी एका महिन्यात जर बनवायचं असेल तर एअरवॉल लावून एअरटाईट करून ठेवा, तुमच्या 1 महिन्यात तुमच्या निविदा तयार होतात मित्रांनो. तर हे आपण दशपर्णीचे 2 ड्राम बनवलेले आहे. हा एअरटाईट केल्यामुळे मी त्याला आता उघडलं नाही, हा तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता मित्रांनो हा दुसरा ड्राम दाखवतो. हा बघा, हा मित्रांनो आपण काय केलं होतं, हा बघा, हा सोप जे राहते आपलं हिरवीवाली सोप, आपल्याकडे मागच्या वर्षी हिरवी सोप भरपूर होती. तर काय झालं, आपण 10:3:1च्या रेशोनी सोपाचा आपण अर्क बनवलेला होता. तर त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, सोपाचं एक असं राहते की आपलं जवळपास मागच्या वर्षी 1.25 क्विंटल जवळपास सोप झाली होती. तर आपण काय केलं होतं, सोप्याचं जे वेस्टेज होतं त्याच्यापासून आपण हा सोपाचा अर्क बनवलेला होता. आपण हा अर्क शरीर वापरलेला होता. जे उन्हाळ्यात सनबर्न होते किंवा अति हिटेडमुळे ज्या आपल्या भाजीपाल्याला त्रास होतो, जसं त्या पिरियडला आपल्या जे काही राहते, टोमॅटो राहते, हे राहते, तर त्या पिरियडला आपण जर सोपाचा अर्क जर वापरला तर त्याचे पण रिझल्ट एकदम चांगले येते मित्रांनो. म्हणजे थोडासा थंडावा पण होतो आणि न्यूट्रिशन पण मिळते, असं त्याचा उपयोग आहे सोपाचा. तर आपण ते सोपाच्याही आपण हे बनवलं होतं. त्याला काय केलं होतं मित्रांनो, आपण सोपाला बनवून त्याला एअरवॉल लावलेला होता. हे बघा मित्रांनो, त्याला आपण असा एअरवॉल लावलेला होता. एअरवॉलला हा असा एअरवॉल राहतो. एअरवॉलनी काय होते की म्हणजे आपण गॅस बनते, तर गॅस बनल्यामुळे नाही का हा एअरवॉल असा खाली दबतो. खाली दबल्यामुळे काय होतं की छिद्र टाईट होऊन, म्हणजे हे पॅक होऊन जाते, म्हणजे हवा बाहेर निघत नाही. आणि कसं होतं मग, जसं आता थोडी कमी झाली गॅस, तर हा वॉल आपोआप खाली जातो, असा वॉल खाली जातो. तर काय होतं मित्रांनो, बनलेली गॅस बाहेर निघते आणि बाहेरची हवा इकडे येत नाही. तर त्याच्यामुळे आपल्या निविदा खूप चांगल्या बनतात. तर आपण हा सोपाचा अर्क बनवलेला होता आणि एअरटाईट करून ठेवलेला होता 3 महिने. ठीक आहे, एअरटाईट. मग कसं करायचं मित्रांनो, हे जे क्लिप आहे, क्लिप लावून द्यायची आपली आणि टाईट करून घ्यायचं, बिलकुल एकदम चांगल्या निविदा बनते मित्रांनो. तर ह्या दुसऱ्या टायमात मित्रांनो आपण काय केलं होतं, गराडीचा पाला म्हणजे आपल्याकडे धानाचे पण क्षेत्र राहते काही, तर आपण काय केलं होतं, गराडीचा पाला जंगलातून आणून गराडीच्या पाल्याचं हे बनवलेलं होतं. तुम्ही दशपर्णी बनवू शकता. म्हणजे याच्यात दोन्ही गुणधर्म आहे, फंगीसाईड आणि कीटकनाशक, याचे दोन्ही गुणधर्म आहे. तर आपण दशपर्णी याचं कशाचं, गराडीच्या पाल्याचं हे बनवलेलं होतं. हे पण एकदम चांगलं बनलेलं आहे मित्रांनो. तर हे एक बनवलेलं होतं. कीटकनाशक म्हणून आपण याला वापर करतो आपण, आणि बुरशीनाशक म्हणून पण थोडंसं त्याचं काम होते समजायचं. आता मित्रांनो आपण काय केलं आहे की दुसरा ड्राम काय केला आहे आपण, हा जो तिसरा ड्राम आहे हा पुष्परसायन बनवलेला होता. पळसाच्या फुलापासून पुष्परस आहे. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इतकी चांगली लेअर बनलेली आहे. हे बघा, या इकडे हे पुष्परसायन बनवलेलं आहे. पळसाच्या फुलापासून आपण बनवलेलं होतं. बघा किती चांगलं बनवलेलं आहे मित्रांनो. आणि काय करतो मित्रांनो, आता याच्यात मी हात नाही टाकत होता. याला 3 महिने झाले होते आपण रेडी करून ठेवलेलं होतं आणि एकदम चांगल्या पद्धतीचं हे बनलेलं आहे मित्रांनो. आणि सुगंध बघा, याचा एकदम मस्त सुगंध येतो याचा. तर याचं काय होतं मित्रांनो, आता आपल्या हाताला पण जर्म्स राहतात, म्हणजे वाईट जीवाणू पण राहते आणि चांगले पण जीवाणू राहते हातावर. तर आपण हात न टाकता कशाची डवल्यानी वगैरे आपण हे घ्यायचं कधी पण, याचं डायरेक्ट हात नाही टाकायचा. तर निविदा म्हणजे अशा चांगल्या बनतात. प्रॉपरली जर आपण केलं तर निविदा एकदम चांगल्या बनतात. आपण आता आपलं कसं राहते, गावरानी काम राहते आपलं, असं घेतलं तसं घेतलं असं नाही करायचं मित्रांनो.
कोणत्याही गोष्टी जे करत आहे, जसं आता लॅबमध्ये कसे आपले मास्क बांधून राहते, हँड ग्लोव्ज बांधून राहते, तर आपण तसंच करायला पाहिजे. तर असं आपण हा डवला घेऊन घ्यायचा आणि डवल्यानेच घ्यायचा, हात कधीच टाकायचा नाही. तर एकदम तुमच्या निविदा एकदम चांगल्या तयार होते मित्रांनो. आता हे बघा, ही जी लेअर बनलेली आहे, हे पहा, याच्यात असे गुड बॅक्टेरिया समजा असं, आणि सुगंध येतो मित्रांनो. आंबा पिकल्यावर कसा सुगंध येतो मित्रांनो, काहून येतो, जीवाणूच तिथे चांगले वर्क करतात, तर त्याच्यामुळे तो आंबा पिकतो आणि त्याचा सुगंध येतो. तर तसंच याचं आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर निविदा तुमच्या खूप चांगल्या बनतात. तर हे पळसाच्या फुलात आपण बनवलेलं आहे बोरॉन, मॅग्नेशियम आणि बोरॉन. तर झाडाला काय होते की उपलब्धता याची होते मॅग्नेशियम आणि बोरॉनची. तर फ्लॉवरिंग स्टेजवर जेव्हा कोणतीही क्रॉप राहते, कोणतेही पीक तुमचं, तर त्या पिरियडला तुम्ही वापरू शकता, किंवा जमिनीतून पण तुम्ही एकरी 5 लिटर पद्धतीने सोडू शकता. ठीक आहे, हे झालं आपलं बोरॉन, मॅग्नेशियम प्लस बोरॉन असं आपण हे तयार केलं होतं. याला आपण पुष्परसायन म्हणून नाव दिलं आहे समजायचं. फुलापासून बनवलेलं आहे म्हणून पुष्परसायन, आणि पळसाच्या फुलापासून एकदम चांगलं बनते मित्रांनो. ठीक आहे, आता हे बघा, आता हा बनवलेला आहे या जवळ या, याचा सुगंध बघा, एकदम मस्त सुगंध येतो मित्रांनो. हा आहे तुम्हाला लक्षात आलं असेल काय आहे, तर हे आहे बिल्वरसायन, बेलाच्या फळापासून बनवलेलं, म्हणजे नॅचरल पोटॅशची निर्मिती केलेली आहे आपण मित्रांनो. तर याचा सुगंध खूप छान येतो. 10:3:1च्या रेशोने आपण हे पण बनवलेलं आहे. हे बघा, याचा जर तुम्ही कलर बघा का मित्रांनो, हे बघा असा एकदम रेड, असा रेड कलर होतो रेड. ठीक आहे, हे झालं आपलं बिल्वरसायन. आणि याला आपण काय करायचं की एअरटाईट करून ठेवून द्यायचं. हे खूप चांगल्या अशा निविदा आपण ज्या तयार करतो, तर हे ह्या गोष्टी काही प्रॉपरली पाळायचं, तर तुमच्या निविदा खूप चांगल्या तयार होईल. ठीक आहे, तर ते बिल्वरसायन बनवलं आहे, नॅचरल पोटॅशची निर्मिती झाली मित्रांनो. ठीक आहे, आता हे मित्रांनो एक दुसरं दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे लेअर बघा, अशी जीवाणूची लेअर आलेली पाहिजे कधी इतकी चांगली. हे कशाचं मित्रांनो, हे उंबरापासून आपण बनवलेलं आहे, उंबराच्या फळापासून. तर याचे पण रिझल्ट खूप चांगले आहे. जे मी तुम्ही 5 लिटर वापरा, किंवा स्प्रिंगसाठी ॲज अ ग्रोथ प्रमोटर म्हणून पण चांगलं काम करते हे मित्रांनो. आणि एक टॉनिक म्हणून तुम्ही याचा उपयोग करू शकता. म्हणजे अशा निविदा बनवून राहिल्या मित्रांनो, काय बाहेरून टॉनिक आणायचं काम आहे मित्रांनो, तुमच्या बनवून राहिल्या तुम्ही आपलं वापरू शकता. तुम्ही 100च्या जागी 200 ml वापरूनही तुम्ही आपलं काम करू शकता मित्रांनो. या पद्धतीने निविदा बनवा. हे बघा, इतक्या चांगल्या निविदा तयार होतात. कशाने होतात मित्रांनो, एअर वॉल आणि एअरटाईट करून जर ठेवलं तुम्ही, तर तुमच्या निविदा एकदम चांगल्या तयार होतात मित्रांनो. आणि हाताचा संपर्क करायचा नाही. आता बघा मित्रांनो, आपण काय करतो, घरी तुम्ही लोणचे बनवता किंवा दही ठेवता, दह्याचे विरजन ठेवता, तर तुम्ही व्यवस्थित ठेवता, चांगल्या जागी ठेवता, तर त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित हँडलिंग करता, कारण की त्या खाण्याच्या गोष्टी आहे मित्रांनो. ह्याही गोष्टी तशाच आहे मित्रांनो. तुम्ही याचं अवेअरनेस नाही आहे, ह्या गोष्टी पण तशाच आहे. आपण जर चांगल्या हँडलिंग जर केल्या, तर खूप चांगल्या निविदा तयार करू शकतो. आपण काय मित्रांनो, याला सावत्रासारखं करतो आपण, लक्ष देत नाही. तर ह्या गोष्टी पण चांगल्या निविदा तयार करतात. आता मी तुम्हाला इथून दाखवत आहे की प्रत्येक जितके पण ड्राम आहे आपले, याचा सुगंध येतो मित्रांनो. तर आपली व्याख्या आहे की सुगंधी पुष्टीवर्धनम, ज्या गोष्टीतून सुगंध येतो ती आपली ज्या निविदा आहे ती खूप चांगली बनलेली राहते. तर अजून या मित्रांनो, तुम्हाला अजून एक दाखवतो मित्रांनो. हे आपण मिठा रसायन बनवलेलं आहे, म्हणजे कशापासून, उंबराच्या फळापासून मिठा रसायन बनवलं आहे. 10:3:1च्या रेशोनं आपण हे बनवलेलं आहे. 10 लिटर पाणी, 3 किलो फळ, 1 किलो गूळ, या हिशोबाने आपण हे बनवलेलं आहे. आता आपल्याकडं कसं होतं मित्रांनो, आपण ह्यासाठी, ह्या निविदेसाठी आपण नाही का उंबराचं झाड लावलेलं आपल्या शेतात, तर याच्यापासून आपल्याला उंबरा सतत मिळत राहते. हे बघा मित्रांनो, हे पण उंबराचं आहे, हे पाय, हे पण उंबराचं आहे. पण आता हे कसं झालं मित्रांनो, हे कसं होतं, आता कोणी पण येते उघडते, त्याच्यामुळे ही निविदा पाहिजे जशी बनली नाही आहे. पण जशी आता ही निविदा बनलेली आहे, तशी ही निविदा बनलेली नाही. हे पण उंबराचं टॉनिक आहे आणि हे पण उंबराचं टॉनिक आहे, पण हे एअरटाईट करून राहिलं, त्याच्यामुळे ही एकदम चांगली तयार झाली, आणि ही पाहिजे तशी तयार झाली नाही मित्रांनो. तर जो आपल्याला काउंट मिळायला पाहिजे तो मिळत नाही. तर म्हणून तुम्हाला म्हणतो की प्रॉपरली ह्या गोष्टी ज्या करत राहिलं पाहिजे, आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ठीक आहे मित्रांनो, हे उंबराचं बनवलेलं. अजून मित्रांनो, आपण काय केलं आहे की हे जे निविदा आहे, हे बघा तुम्हाला आता. हां मित्रांनो, ही निविदा ओळखा. ही निविदा माहिती मित्रांनो काय, कवठाचं जे आपण आहे खट्टा रसायन, ते आपण बनवलेलं आहे. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. कवठाच्या याच्यापासून पण आपण खट्टा रसायन बनवलेलं आहे. इतका मस्त सुगंध येतो मित्रांनो.
म्हणजे कंपनी ज्या परफ्यूम बनवते, कंपनी परफ्यूम बनवते त्यांनी ह्या गोष्टीचा वापर केलेला जर केला तर खरंच खूप चांगले परफ्यूम तयार होणार आहे मित्रांनो. एकदम नॅचरली जे परफ्यूम तयार होतात ते असंच करायला पाहिजे. तर खूप मस्त सुगंध आहे. आता तुम्हाला मी व्यक्त नाही करू शकत काय सुगंध आहे याचा म्हणून. तर अशा पद्धतीने आपण कवठाचं फंगीसाईड पण करू शकतो आणि ॲज अ न्यूट्रिशन म्हणजे फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक प्लस न्यूट्रिशन असं आपण तयार करू शकतो. मित्रांनो याचा वापर आपण केव्हा करू शकतो माहीत आहे का? जेव्हा फ्लॉवरिंग स्टेज राहते त्या पिरियडला आपण खट्टा रसायन जे बनवतो आपण कोणत्याही याचं बनवा, तुम्ही लिंबाचं बनवा किंवा याचं कवठाचं बनवा, तर याचा वापर फ्लॉवरिंग स्टेजपाशी सुरू करायचा. तर मित्रांनो काय होते की फ्लावर अजून जास्त मिळते आपल्याला. ते समोर काही ड्रॉप होईल काय होईल पण मित्रांनो फ्लावर खूप जास्त मिळते खट्टा रसायनमुळे. तर कोणत्या याचं तुम्ही खट्टा रसायन वापरू शकता मित्रांनो. तर हे आपण बनवलेलं आहे कवठापासून. ठीक आहे. आता मित्रांनो हे समोर पण दाखवतो या मित्रांनो. आता मित्रांनो हा शेवटचा ड्राम इकडून हा मित्रांनो आपण अमिनो ॲसिडचा ड्राम आहे. हा अमिनो ॲसिड म्हणजे फिशपासून आपण माशापासून मांसाहार बनवलेला आहे. तर याचं प्रमाण पण आपण 10:3:1च्या रेशोने बनवलेलं आहे. नाही सॉरी, हा जो बनवलेला आहे आपण हा कसा बनवलेला माहिती आहे का मित्रांनो? आपण जसं मच्छीचे जे वेस्टेज आहे ते घेतलेलं 50% आणि 50% आपण गूळ घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे ह्या निविदा पण तयार झाल्या. नाही तर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की मच्छीचा आता मला वाटते जवळपास 1.5 वर्ष झालं हे मच्छीचं आपण बनवलेलं आहे. तर आता हा अर्धा ड्राम वाचलेला आहे. म्हणजे अमिनो ॲसिड जे बनलेलं आहे ते मच्छीपासून बनवलेलं आहे आणि त्याचा खूप चांगले रिझल्ट आहे मित्रांनो. कसं होतं मित्रांनो, निविदा बनवायचं तसं सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या निविदा पाहिजे की जसं आपल्याला पिकावर वेगवेगळ्या स्टेजनुसार आपण वेगवेगळे फवार मारतो. तर अशा वेगवेगळ्या निविदा आपल्या तयार राहिल्या पाहिजे मित्रांनो. तर आपण हे अमिनो ॲसिड बनवलेलं मच्छीपासून. तर त्याला जवळपास 1.5 वर्ष झालं याला बनवलेलं आपण. तर आपण जमिनीसाठी जेव्हा वापरतो त्याला 5 लिटर या हिशोबाने, तर जमिनीतली जी सुपीकता आहे ती पण दुरुस्त होते. जमीन अशी रवाळल्यासारखी होते मित्रांनो. जिथे जिथे तुम्ही ह्या वापरलेला आहे फिश ऑइल तिथला हा फरक होतो मित्रांनो. तर आपण हा मच्छीचा जो हे बनवलेला आहे हा आपण नाही का 50% गूळ आणि 50% मच्छी वेस्टेज असं या पद्धतीने बनवलेलं आहे. याच्या पद्धतीने बनवलेलं खूप चांगलं तयार झालेलं आहे मित्रांनो. नाही तर मच्छीचं जर बनवलं असतं तर कोणी इथे उघडू नाही शकलं असतं, इतकी वास आली असती. पण याच्या पण सुगंध येते मित्रांनो. तर हा निविदाचं एक तुम्हाला मी कन्सेप्ट समजून सांगत आहे की ज्या गोष्टीतून सुगंध येतो ती निविदा एकदम चांगली बनते मित्रांनो. तर म्हणजे हे इंडिकेशन आहे की तुमच्या निविदा खूप चांगल्या तयार झाल्या म्हणून. तर अशा पद्धतीने मित्रांनो निविदा तयार करा तर तयार राहते. आता एक मित्रांनो एक शेवटचं दाखवतो तुम्हाला. जडाम सल्फर आपण बनवलेलं होतं हे पण दाखवून देतो मित्रांनो. हे आपण इथे जडाम सल्फर बनवलेलं होतं मित्रांनो. आता कसं होतं कंटिन्युएशन आता वापरत आहे, स्प्रिंकलर चालू असल्यामुळे. तर आता संपत आता मी त्याला अजून उद्या बनवीन. आता बनवीन तेव्हा अजून एक व्हिडिओ बनवून टाकेल मित्रांनो. तर जडाम सल्फर बनवताना आपण काय केलेलं होतं मित्रांनो, 99% वाला सल्फर आपण विकत आणलेलं होतं पावडर फॉर्ममधलं आणि खूप स्वस्त दरात मिळते ते. मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण घेतलं होतं. बरोबर. हां, तर आता मित्रांनो आपण इथे बनवलं होतं जडाम सल्फर. जडाम सल्फर असा मित्रांनो एकदम चांगल्या पद्धतीने तयार झाला मित्रांनो. तर जडाम सल्फरसाठी आपण काय घेतलेलं होतं, 99% सल्फर घेतलेलं होतं, मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण आणलेलं होतं. ते काय नॉमिनल किमतीत मिळत आहेत मित्रांनो. आणि कास्टिक सोडा घेतलेला होता 5 किलो. आपण 99% सल्फर घेतलेलं होतं. कास्टिक सोडा आपण 4 किलो घेतलेला होता. आणि मित्रांनो काय केलं होतं आपण मग ठोकळ मीठ घेतलं होतं जवळपास 100 ग्राम. 100 ग्राम आपण जी इथली माती आहे आपली, जेव्हा बोर करताना आपल्याला जी खडकाची जी माती निघते तर ती माती आपण वरवरची लेअर आपण ती घेतली होती 100 ग्राम. या पद्धतीने आपण जडाम सल्फर तयार केलेलं होतं मित्रांनो. तर काय होतं मित्रांनो, सल्फर हा दुय्यम अन्न घटक आहे आणि ते प्रत्येक पिकाला जरुरी आहे. आणि कमी खर्चात जे बनवता मित्रांनो निविदा बनवायला हरकत नाही. त्या पद्धतीने आपण जडाम सल्फर बनवलेलं होतं आणि ते एकही 5 लिटरच्या हिशोबाने आपण सोडत आहे त्याला. तसं हे निविदा आपल्या तयार करून आहे मित्रांनो. तर ही झाली आपली छोटीशी लॅब
थोडीशी लॅब झाली, पण आता ही प्रॉपरली लॅब झाली नाही. आपण याला अजून पुढच्या वेळी मेकओव्हर करून चांगली लॅब बनवून याला. तर अशा पद्धतीने एक एक निविदा आपल्या तयार जर राहिल्या मित्रांनो, तर माणूस कॉन्फिडेन्शियल राहते सेंद्रिय शेती करण्यासाठी. या पद्धतीने मित्रांनो सेंद्रिय शेती करा आणि सेंद्रिय शेतीची काळजी करा मित्रांनो. धन्यवाद.